महाराष्ट्रात कृष्ण जन्माष्टमीची धूम सध्या पाहायला मिळते। त्यातच मुंबई ठाण्यात दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय आणि यामध्ये 3 ते 4 महिन्यातच महापालिकेच्या निवडणुका असल्यानं दहीहंडीच्या आयोजनात सुद्धा तशी झलक पाहायला मिळते आणि मुख्यमंत्र्यांनी तर सर्वच महापालिकांची हंडी आम्हीच फोडणार असल्याचं म्हणत विरोधकांवर निशाणा साधलाय। पाहूयात। मुंबई सहित सगळ्या महानगरपालिकांची हंडी ही आम्ही फोडणार आहोत। आजच्या दिवशी किंवा कुठच्याही सणाच्या दिवशी राजकारण बोलणं हा बालिशपणा आहे। मुंबई ठाण्यात दहीहंडी फोडण्यासाठी थरावर थर लागले, तर मुख्यमंत्र्यांपासून एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गोविंदांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला। पण इथे सुद्धा मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबई महापालिका लुटणाऱ्यांच्या पापाची हंडी फोडणार असं म्हणत ठाकरेंवर निशाणा साधला। एकनाथ शिंदे यांनी सुद्धा महायुतीच महापालिकांच्या विजयाची हंडी फोडणार असा दावा केला। त्याच्या विजयाची हंडी तर आम्ही फोडूच, पण ज्यांनी महानगरपालिका लुटली त्यांच्या पापाची हंडी देखील फोडू आणि आम्ही जी हंडी लावू त्यातलं लोणी हे जनसामान्यांना मिळेल, ते कोणाच्या घरात जाणार नाही, हा प्रयत्न करू। दुसरी इनिंग सुरू झालेली आहे। देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम त्याच वेगाने सुरू आहे आणि याची पोचपावती येणाऱ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकांमध्ये देखील महायुतीच हंडी फोडेल। आजच्या दिवशी कोणी राजकीय बोलणं हे मला वाटतं इमॅच्युरिटीचं एक चिन्ह आहे, पण एक महत्त्वाचं आहे। मी परत एकदा सांगेन की आजच्या दिवशी किंवा कुठच्याही सणाच्या दिवशी राजकारण बोलणं हा बालिशपणा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाण्यातल्या टेंबी नाक्याच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली। आनंद दिघेंनी सुरू केलेली ही दहीहंडी शिंदेच्या शिवसेनेकडून दरवर्षी आयोजित केली जाते। दिघेंचा वारसा शिंदे पुढे नेत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी सर्वच महापालिकेची हंडी आम्हीच फोडणार असं सांगून कार्यकर्त्यांचा उत्साह आणखी वाढवला। दिघे साहेबांनी जी शिकवण दिली त्यानुसार या ठिकाणी कारभार चालवणारे आमचे एकनाथराव शिंदेजी यांनी हा वारसा अतिशय समर्थपणे चालवलेला आहे आणि ही जी हंडी आहे ही हंडी मागच्या वर्षी आम्ही सत्तेची हंडी फोडली, आता या वर्षी मुंबई सहित सगळ्या महानगरपालिकांची हंडी ही आम्ही फोडणार आहोत आणि त्यातलं लोणी पूर्वी त्यातलं लोणी काही विशिष्ट लोकांकडे जायचं, ते लोणी आता तुमच्यापर्यंत नेण्याचं काम आम्ही सगळे मिळून या ठिकाणी करणार आहोत। नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्याआधी दहीहंडीच्या आयोजनाच्या माध्यमातूनही मुंबई ठाण्यामध्ये राजकीय ताकदही दिसली। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।